यामध्ये संत ज्ञानेश्वरीचा सुद्धा समावेश होता. वटवृक्षाची पूजा करून आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस आलो, जिथे वारकरी मंडळी भजन, कीर्तन आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात मग्न होत. समोरील बाजूस मंदिर बंद करण्यात आले होते. समाधीवर मुकुट लावण्यात येत होता आणि दुर्मिळ अशा मूर्तीचे थेट दर्शन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. सभागृहामध्ये भजन कीर्तनासाठी अनेक वारकरी मंडळी एकत्रित आलेली दिसत. बाहेरील प्रवेशद्वारात अतिशय सुंदर असे फुलाचे देखावा करण्यात आला होता. आळंदी या पवित्र तीर्थस्थानाचा निरोप घेऊन आम्ही थोड्याच अंतरावर स्थित असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या कर्मभूमीत म्हणजेच देहूत आलो. यात आम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन स्थानी आलो. संत तुकोबा महाराजांनी सदेह वैकुंठ गमनासाठी गरुड